आता परत आपण चाललेलो आहे इथं. मगाशी आमच्या सरांचा कॉल आल्यामुळे एक शेकडीचं लाईव्ह टेलिकास्ट आपलं राहिलेलं आहे. हो बघा कोण तो. हां, ठात्या इंचू. आता तुम्हाला आमची जी पात्र आहेत त्यांची लवकरच ओळख करून देईन थोडीशी जरा जागा भेटल्यावरती. सध्या हे आमचे जे समोर पुढे चाललेले ते आमचे काका आहेत, म्हणजे गायडन्स, मोठे गायडन्स. बुलबुलीत दगडी पडण्याचा चान्स होता आता इकडं. हा आमचा कमलेश दादा मोबाईल म्हणजे कॅमेरामॅन साईड कॅमेरा. आम्ही खास करून इथं कुर्ल्या पकडायला आलेलो आहेत. हे इथं कोणाचे कपडे बिपडे सुकायला घातले होते ते भिजलेले आहेत. ही चप्पला ज्या इथल्या कीटकनाशकांनी खाल्लेले आहेत. आणि इथं पाण्यामध्ये मासे भरपूर आहेत, ते आम्हाला चालायला थोडं त्रास देते, पण आम्हाला मासे नको आहेत, खेकडी पाहिजे. आणि आपण इथं पाहू शकता हा आमचा जो विलास आहे, जो शिवसेनेचा टी शर्ट घालून त्याने एक कुर्ली ही जी लाल पिशवीमध्ये आहे त्या लाल पिशवीमध्ये कुर्ली आहे, ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवूच पुढच्या भागात. हां, आणि इथं 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 एक आपल्याला एक कुर्ली सापडलेली आहे आणि हा संतोष सोनार यांचा पकडण्याचा फुल प्रयत्न. आणि ही बघा केवढी मोठी, अरे अरे बाप रे. आणि बघू शकता जाम मोठी अशी कुर्ली पकडलेली आहे संतोष सोनार यांनी. हे आमचे संतोष सोनार साहेब यांनी एवढी मोठी कुर्ली पकडण्याचं धाडस केलेलं आहे. आणि ते आणि त्यांच्या मागं त्यांना प्रोत्साहन देणारे म्हणजे हे विलास सोनार, त्यांचे भाऊ, छोटे भाऊ.